मिशन 500 कोटी लिटर जलसाठा या उपक्रमाची सुरुवात या बंधाऱ्यापासून सुरू झाली होती. प्रमाणात पाडा 2017-18 साली दुष्काळाचं सावट असताना एकच दास पाऊस झाला. तर या पावसामुळे या बंधाऱ्याचं नाला खोलीकरण झाल्यामुळं व पाणी अडवल्यामुळं फारसं पाणी एकदा पाऊस आलं तरी पण नाल्यामुळं जवळजवळ संक्रांतीपर्यंत ते पाणी टिकलं होतं व यामुळे या बंधाऱ्याची जवळजवळ खोलीकरण 5 फूट खोल झाल्यामुळं व पाण्याची जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत पाणी तुंबल्यामुळं माझ्या शेताजवळून भराडी नदी वाहते. त्या नदीचं खोलीकरण करून त्यावर बंधारा बांधला गेला आणि ह्या बंधाऱ्यामुळे आजूबाजूला नाल्याच्या दोन्ही साईडनं 1.25 किलोमीटरपर्यंत विहिरींना आज भरपूर पाणी. यावर्षी या ओढ्याला फक्त एकच पूर गेला, पण पाणी साठून राहिलं. या साठलेल्या पाण्यामुळे आमच्या विहिरी आज चालू आहेत. नाही तर बंधारा व्हायच्या अगोदर आमच्या विहिरींनी आतापर्यंत तळ गाठला असता. पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या, पशुपक्ष्यांच्या पाण्याची चिंता लागली असती. साधारणतः 2-3 महिन्यापर्यंत गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे, दुष्काळी वर्ष असल्यामुळे यावर्षी दुबार पीक घेता येणार नाही, पण पाण्याचा प्रश्न मिटलेला. आम्ही सर्वच शेजाऱ्यांनी जवळजवळ कोणी 10, कोणी 15, कोणी 20 हजाराचं डिझेलचा वापर केलेला आहे. आज 8/11/2023 या दिवशी या बंधाऱ्यात पाणी साठलेलं आहे आणि हे पाणी जवळजवळ अजून 1-1.5 महिना असं राहील. धरणाचं काम जवळजवळ 2-3 वर्षापासून झालेलं आहे. तर या धरणाला ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून आमच्या विहिरीला धरणं जरी आटवून गेलं तरी 2 महिने आमची विहीर सारखी चालते आणि त्याच्यापासून ढोरांना आमचं उत्पन्नाची वाढ झाली. परत उन्हाळ्यामध्ये आम्हाला लावणी करायला पाऊस म्हणजे पाणी भेटतं, असं या धरणाचा फायदा झालेला आहे. आणि या धरणाची खोलीकरण करायच्या टायमाला त्याच्या टायमाला मी 20,000 रुपये डिझेलसाठी वापरलेले आहेत, मी दिलेले स्वतःने. मिशन अंतर्गत नाला खोलीकरण हे काम ह्या बंधाऱ्यापासून राबवण्यात आले. स्वतः किमान 15,000 रुपयाचं डिझेल टाकून या नाला खोलीकरणचं काम केलं. त्याचं कारण एकच होतं की गावापासून तर इथपर्यंत साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटरचं अंतर, पाऊस आला की पावसाचं पाणी सरळ खाली डायरेक्ट वाहून जायचं. ते कुठेही साठवण्याची किंवा थांबण्याची त्याची हे नव्हती. म्हणजे नाला खोलीकरण झालं, केटीवेअर वगैरे झाले, तर मग त्याचा एवढा फायदा झाला की सन 2017-18 साली दुष्काळ पडला. एका पावसावर आमच्या विहिरींचं पात्र कमीत कमी फेब्रुवारी-मार्चपर्यंत टिकून राहिलं. गुराढोरांची वणवण मिटली आणि त्यानंतर आमचे दुधाळ जनावर पाळकाची क्षमता वाढली. आज आम्ही 2 गायींपासून किमान 8-9 गायींपर्यंत पालन करू शकतो आणि त्यांना पाण्याची वणवणसुद्धा मिटणे कम झाली आणि विशेष म्हणून उत्पन्नात वाढ झाली.